नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. एकंदरीतच आता 11 तारखेला कंबाईनची पूर्वपरीक्षा होणार आहे आणि त्या पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने येत्या 9 दिवसांमध्ये कशा पद्धतीने आपण गोष्टी केल्या पाहिजेत, काय स्ट्रॅटेजी आपली असली पाहिजे, तर या संबंधी आपण या लेक्चरमध्ये बोलणार आहोत. तत्पूर्वी की तुमचे हॉल तिकीट्सही आता आलेले आहेत आणि त्याच्यामुळे परीक्षेचं केंद्र, ते शहर आणि त्या सगळ्या गोष्टी आता तुमच्याकडे आहेत. तर त्या बेसिसवर काही गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. ते म्हणजे की सगळ्यात आधी जर तुम्ही कंटेंट बेसिसवर बोलायचं झालं तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की किमान गेल्या 3 वर्षाचे जे झालेले पेपर्स आहेत कंबाईनचे, ते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने बघितले पाहिजेत. राज्यसेवा पूर्व परीक्षेत जो काही रिफ्लेक्शन आपल्याला दिसतं की आधीचे पेपर जे आहे त्या पेपरचा पॅटर्न असेल किंवा तिच्यात विचारले जाणारे प्रश्न असतील, त्याचं रिफ्लेक्शन, प्रतिबिंब कुठं ना कुठं त्या पेपरमध्ये आपल्याला 2020च्या दिसायला दिसतं. आणि तसंच कंबाईनच्या बाबतीत सुद्धा या दिवसांमध्ये काय असतं की आपण जुने पेपर जे आहेत ते नजरे घालून घातले पाहिजेत. त्याचा नक्कीच तुम्हाला तिथं फायदा होतो. एक तर प्रश्न विचारण्याची पद्धत असेल किंवा प्रश्न कशा पद्धतीने सेट केले जातात, कुठल्या टॉपिकवर जरा जास्त भर आहे. कारण आपल्या ग्रुपवर मी असे रेग्युलर मेसेज बघत असतो की जॉग्रफीसाठी काय केलं पाहिजे. मग साधी गोष्ट आहे की महाराष्ट्र आहे, भूगोल आहे, तर महाराष्ट्राची जॉग्रफी, महाराष्ट्राच्या बाबतीमधला इतिहास, त्याला प्रेफरन्स तिकडे दिलेला आहे का. मग हा जो मुद्दा आहे तो सिलेबसशी परत निगडीत आहे. पण त्याच्यामुळे असे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पूर्व जे काही गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या देत असतात. आणि त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी या 9 दिवसांमध्ये किमान एक वेळा खूप चांगल्या पद्धतीने मागच्या 3 वर्षाच्या पूर्वपरीक्षेचे पेपर बघितले पाहिजे, हा माझा नक्कीच आग्रह असेल. राहिला प्रश्न दुसरा की आजच्या लोकसत्ताला पण बातमी आहे की करंट अफेअरचं काय करायचं. लोकसत्तानी सुद्धा कॉन्टॅक्ट केला होता पण आयोगाने त्यासंबंधी कसलंही स्टेटमेंट दिलेलं नाहीये. 19चं येणार आहे, 20चं येणार आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यावर मी आधी बोललो होतो, तरी जर काही लोक संभ्रमात असतील तर त्यांच्यासाठी परत एकदा क्लिअर करतो की कंबाईनच्या पेपरबद्दल, जसं राज्यसेवेच्या पेपरबद्दल व्हॉट्सअप विश्वविद्यालय असेल, नंतरच्या काळात लोकसत्तानी न्यूज दिली होती की चला मार्च पर्यंत तुम्हाला करायचं आहे. अभियांत्रिकीच्या परीक्षेमध्ये तसंच त्या पद्धतीने आपल्याला दिसलेलं आहे. पण कंबाईन बद्दल अशी कुठली न्यूज पण नव्हती. आणि एक गोष्ट असते की आपण तेवढी रिस्क तिथं घेणं अपेक्षित नाहीये. कारण कसं असतं की बाय हुक और क्रुक आपल्याला एक्झाम क्रॅक करणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे जर 2020चं 4-6 महिन्याचं जास्तीचं करंट वाचावं लागलं तर हरकत नाही. परंतु एक स्पर्धा परीक्षार्थी म्हणून आपण ते बघितलं पाहिजे. तशी मी तुम्हाला कमिटमेंट दिली होती, त्या अनुषंगाने आपण 2021चं जे स्पॉटलाइटचं इयरबुक आहे ते रिवाईज करतोय. आतापर्यंत जवळपास त्याचे 10 पार्ट आपण टाकलेले आहेत आणि आजच्या दिवसभरामध्ये अजून जास्तीत जास्त त्याचे महत्वाचे पार्ट्स म्हणजे 1-2-3 दिवसांमध्ये आपण समअप करूयात त्याला, जेवढं जास्त ते करता येईल तेव्हा पद्धतीने. सो करंटच्या बाबतीमध्ये खूप गोंधळून न जाता किंवा त्याचा विचार न करता ती गोष्ट जी आहे ती खूप प्रॉपरली शांत चित्ताने सामोरं जा, त्याला पॅनिक होऊ नका आणि गोष्टी वर्क होतील. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की काही लोकांचं असं झालं असेल की राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे तिच्यामध्ये चांगला स्कोर नाहीये किंवा मनासारखं तुम्ही परफॉर्मन्स तिथं देऊ शकलेलं नाहीये आणि मग ते ओझं जे आहे ते कंबाईनच्या परीक्षेला जाताना नक्कीच घेऊन जाऊ नका. 2 वेगळ्या परीक्षा आहेत. चला तिथं जर काही गोष्टी गडबडल्या असतील तर तसं इकडं होता कामा नये आणि त्याच्याकरता तुम्हाला तो जो काही इतिहास आहे तो पुसून टाकावा लागेल. ती एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. तुम्ही अभ्यास केलेला आहे, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं ही फार महत्वाची गोष्ट असते या सगळ्या प्रक्रियेमध्ये. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की स्पर्धा परीक्षाचे पेपर जे काय असतात ते पेपर असे नक्कीच नाहीये की नवनीत हाती आले हो, अवघड सोपे झाले हो, वाचलं गेलं आणि तिथं तेच होतं, असं नक्कीच नसतं. सर्वांसाठी तो पेपर त्या पद्धतीनेच असतो आणि त्याच्यामुळे तुम्ही जितकं कूल राहून तो पेपर सॉल्व्ह कराल तेवढं तुमच्यासाठी ते जास्त हेल्पफुल राहील. त्याच्याकरता काही बेसिक गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय की जे काही आतापर्यंत तुम्ही वाचलेलं आहे त्या गोष्टी रिवाईज करण्यावर जर भर दिला तर ते कधीही वेल अँड गुड आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यातला जो आहे तो म्हणजे काय की एकंदरीतच या स्पर्धा परीक्षेच्या याच्यामध्ये आता नव्याने या 9 दिवसांमध्ये खूप काही वेगळं मटेरियल वाचणं, लोकांबरोबर डिस्कस करणं. एखादी व्यक्ती सांगू शकते की मी हा टॉपिक केला आहे किंवा ह्या पुस्तकातून केला आहे. तुमच्याकडे ते पुस्तक नसेल किंवा तो टॉपिक तुमचा राहिला असेल तर पॅनिक होऊ नका किंवा लगेच पुस्तकं शोधायला जाऊ नका, है ना. तर ह्या बऱ्याचदा गोष्टी दिसून येतात, तर असं नक्की करू नका. तर ते तुमच्यासाठी काय होतं ना की मग आपला जो टेम्पो आहे तो टेम्पो त्याच्यामुळे बिघडतो. कारण एक गोष्ट आहे की एखादं टॉपिक वाचलेलं नाही, सगळा पेपर तिकडेच घसरणार आहे असं नक्कीच होत नाही. तर ती एक बाब लक्षात ठेवा. पेपर सोडवत असताना आता कंबाईनच्या पेपरसाठी काय ना की वेळेचं नियोजन आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. पूर्ण पेपरवरून तुमची नजर फिरली पाहिजे. सो वेळेचं तुमचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने करा.
बऱ्याचदा आपण काहीतरी ठरवून जातो की मी हाच टॉपिक आधी करणार, हा टॉपिक नंतर करणार वगैरे वगैरे, आणि आपण ठरवलेला टॉपिक जर तो आपल्यासाठी अवघड असला किंवा ते प्रश्न आपल्याला येत नसते तर पटकन दुसऱ्या याच्यावर शिफ्ट होणं गरजेचं आहे. ती एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर म्हणजे सगळ्यात बेसिक एक आहे की आता नवीन कुठल्या दुसऱ्या गोष्टींच्या मागे न जाता ज्या काही गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत त्याच्यावर फोकस्ड राहणं कधीही तुमच्यासाठी हेल्पफुल राहतं. दुसरा महत्वाचा आस्पेक्ट जो आहे तो म्हणजे काय की आताचे टेक्निकल मुद्दे तुम्ही समजून घेतले पाहिजे की एकीकडे कोरोनाचे पेशंट्स वाढत आहेत, त्याच्यामुळे येत्या काळात काही निर्बंध लागू शकतात. तिच्यात दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही आता स्वतःची काळजी घेणं तेवढंही गरजेचं आहे की तुम्ही बाहेर कुठं नको त्या ठिकाणी फिरायला जाणं, गर्दीत जाणं असले प्रकार करू नका, कारण ते आपल्यासाठी खूप काही चांगली बाब नसणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की जे तुमचं सेंटर आहे, जर तुम्हाला शक्य झालं आदल्या दिवशी जाणं, जर आता सेंटरचा थोडा इश्यू आहेच इकडून तिकडं है ना, तर ते आधीच्या दिवशी गेला तर ते सगळ्यात बेस्ट राहील. कारण आतापर्यंत बऱ्याचदा असं असतं की है ना, काही लोक सकाळी वगैरे जातात, तर हा सगळा करोनाचा काळ लक्षात घेऊन जर तसं शक्य असलं तर ती एक बाब थोडी बघा. ओके, तर हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. ऊन खूप वाढायला लागलेलं आहे बघा, उन्हाचे चटके जाणवत आहेत लिटरली, आणि त्याच्यामुळे है ना ती एक काळजी पण तुम्हाला घ्यावी लागणार आहे. म्हणजे बऱ्याचदा कसं असतं की आता राज्यसेवेच्या परीक्षेला त्यांनी म्हटलं होतं की तुम्हाला 2 पेपरच्या मध्ये आम्ही बाहेर सोडणार नाही, पण बऱ्याच सेंटरला त्यांनी सोडून दिलं होतं विद्यार्थ्यांना. मग या केसमध्ये एकतर ऊन वाढतंय, मग ते तुमच्याकडे पुरेसं पाणी तुमचं असलं पाहिजे है ना, बेसिक गोष्टी, खाण्याच्या वस्तू ज्या काही आहेत त्या सगळ्या गोष्टी, आणि ते बेसिक तुम्ही लक्षात घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की थोडं मास्क लावून प्रॅक्टिस करा बघा. है ना, बऱ्याचदा आपण मास्क बऱ्याचदा एक्झामच्या अगोदर रूमच्या बाहेरच पडत नाही, रूम मध्येच आहे, मग मास्क जास्त काही वापरतच नाही बाबा. मग त्या परीक्षेसाठी ती एक महत्वाची डिमांड आहे की तुम्ही मास्क प्रॉपरली वापरला पाहिजे, आणि ती एक सवय आपल्याला पाहिजे. बऱ्याचदा मी वारंवार सांगितलंय, ज्या लोकांना चष्मा आहे तर तो मास्क लावल्यानंतर त्या चष्म्यावर मग काय होतं ना की ती सगळी ह्युमिडिटी जी आहे ती जमते, तोही एक इश्यू असतो है ना. काही लोक त्या याचं टेन्शन घेतात की मागच्या वेळेस राज्यसेवेला जसं होतं की मग फेस शिल्ड आणायची का, हेच मास्क आणायचं का. क्लिनिकल मास्क 3 लेअरचं असतं, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला तिथेही दिलेल्या आहेत. 3 लेअर मास्क वगैरे असतं, मग आपण मेडिकलवर शोधायला जातो की 3 लेअर मास्क कुठला आहे, तर क्लिनिकल मास्क चालतो त्याच्यासाठी. साधा 4 रुपयाला तो मास्क मिळतो बघा रिटेलरकडे तुम्ही जर गेलात तर. सो याच्यासाठी कुठल्याही गोष्टी पॅनिक करू नका. किट तुम्हाला प्रोव्हाइड केलं होतं राज्यसेवेच्या वेळेस, तशा पद्धतीच्या गोष्टी होऊ शकतात, पण तुमच्या गोष्टी तुमच्याकडे असलं पाहिजे की एक प्रॉपर मास्क, सॅनिटायझर. तर ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. परीक्षेला वेळेवर कसं पोहोचता येईल आणि त्या सगळ्या अनुषंगाने गोष्टी कशा करता येतील तर त्या तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. सो या वर्षीच्या म्हणजे हा सगळा जो काही काळ आहे तो कठीण आहे, त्याच्यामुळे जेवढा आपण अभ्यासाच्या गोष्टी करतो तसंच आपल्याला तांत्रिक बाबी पण लक्षात घेणं याच्यात गरजेचं आहे. सो सर्वांनी या 9 दिवसाच्या याच्यामध्ये ज्या काही जुन्या वाचलेल्या गोष्टी आहेत त्या रिवाईज करणं, त्यातल्या त्यात प्रिव्हियस इयरचे पेपर्स करणं. 2020चं करंट आपलं चालू आहे ते 1-2-3 दिवसात समअप करूयात, तेवढं जरा नीट करा, ते तुम्हाला नक्की हेल्पफुल राहील. 2019चे पूर्ण इयर बुकचे जे काही लेक्चर्स आहेत 17 ते आपल्या चॅनलवर आहेत. तुम्हाला 10 तासाचं जर सेशन करायचं असेल युनिक अकॅडमीच्या युट्यूबवर आहे. सो सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने राहतील, आणि त्याच्याकरता तुमच्या बाजूने एवढं आहे की हे 9 दिवस खूप चांगल्या पद्धतीने युटिलाइज करून तुम्ही परीक्षेला सामोरं जाणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला परीक्षेसंबंधी किंवा दुसऱ्या कुठल्या टेक्निकल बाबी संबंधी काही इश्यू असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सो स्पॉटलाइट तर्फे तुम्हा सर्वांना कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. सो स्पॉटलाइट परिवारातले तुम्ही सर्व जे आहात ते यू विल कम विथ अ फ्लाइंग कलर्स. स्वतःवर विश्वास ठेवा, गोष्टी खूप चांगल्या होणार आहेत. बी पॉझिटिव्ह. बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू. धन्यवाद.